नमस्कार, मी स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस। वसुबारस ही गोवत्स द्वादशी म्हणून आपण साजरी करतो। दिवाळी सणाची पहिला दिवस आणि सुरुवात ही वसुबारस यापासून होते। गायी ही आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे आणि तिला देवी लक्ष्मीचे रूप देखील आपण समजतो। म्हणूनच या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते। आई आणि तिचं बाळ यांच्यातील प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण त्यांची पूजा करतो। अशा प्रकारे वसुबारसचे महत्त्व हे खूप आहे। म्हणून पहिल्या दिवशी आपण आपल्याला जमेल त्या प्रकारे त्यांची मूर्ती आणून किंवा त्यांची रांगोळी काढून घरामध्ये आपल्या श्रद्धेने त्यांची पूजा करतो। दुसरा दिवस म्हणजे दिवाळीतला अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो धनत्रयोदशी। हा धनत्रयोदशी ही 13व्या दिवशी आहे म्हणून तिला धनतेरस असे आपण म्हणतो। त्याचं दुसरं असं महत्त्व आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतांची आपण पूजा करतो। जेव्हा समुद्रमंथन झालं आणि त्यातून धन्वंतरी देवता प्रकट झाले आणि त्यांनी जो अमृताचा कलश घेऊन आले तेव्हापासून आपण सर्वांना माहिती आहे की धन्वंतरी देवतेचं किती महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये। तसेच धन्वंतरी देवतेसोबतच धनाचे आणि लक्ष्मीचे पूजन आपण या दिवशी करतो। हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाची गोष्ट या दिवशी असते ती म्हणजे यमदीपदानाची। यमदीपदान हे अत्यंत महत्त्वाचं वर्षातून एकदाच केले जाणारी ही तीथ असते। या दिवशी आपण यमदीपदान करतो। यमदेवता ही मृत्यूची देवता आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवाला दिवे दान करण्याची प्रथा आपल्याकडे आहे, जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये कोणाचेही अकाल मृत्यू होऊ नये अशी प्रार्थना आपण या दिवशी करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की यमदेवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत, त्यामुळे यमदीपदान आता हे यमदीपदान कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम कणकेचे आपण 13 दिवे बनवून घ्यायचे एकसारखे। त्याच्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल घालू शकता उत्तमच, किंवा तुमचं जे देवपूजेसाठी तेल वापरता ते तुम्ही वापरू शकून अशा तुम्हाला पूजा मांडायची आहे। ती जागा सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची, त्याच्या खाली स्वस्तिक काढायचं आहे तांदळाचं। त्या दिव्यांची पूजा करायची आहे हळदी कुंकू आणि फुलं वाहून, आणि त्या दिव्यांभोवती रांगोळी काढायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे। आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती एक मंत्र दाखवत आहे, त्या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। म्हणजेच हे यमदेवता आमच्या कुटुंबात कुणाचाही अकाल मृत्यू होऊ नयेत, तुझी कृपादृष्टी आमच्यावरती सदैव राहू देत अशी प्रार्थना आपण करायची आहे। असं केल्याने घरामध्ये अजिबात अकाल मृत्यू होत नाही। माझी आई लहान असल्यापासून ही पूजा करते आणि तिने सांगितलेला हा मंत्र त्याच पद्धतीने आम्ही देखील हे यमदीपदान अगदी लहानपणापासून करत आहोत आणि याचा खूप म्हणजे खूप अनुभव आम्हाला आलेला आहे। तोच मी आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करत आहे। तुम्ही सुद्धा नक्की यमदीपदान करा, अजिबात विसरू नका। खूप महत्त्वाची ही पूजा असते, आवर्जून करा, जेणेकरून आपल्या कुटुंबाचं भलं आणि हित होईल, कुणालाही अकाल मृत्यू येणार नाही, सर्वांना चांगलं आयुष्य लाभेल, दीर्घायुष्य लाभेल अशीच प्रार्थना यमदेवतेला या दिवशी करायची आहे। मृत्युन्नापाशदंडाभ्या कालेयान शामसः त्रयोदशाधिपदानात् सूर्यज प्रियताममः। मृत्युन्नापाशदंडाभ्या कालेन 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 शामसः त्रयोदशाधिपदानात्
आता ही पूजा मांडून झाल्यानंतर आणि तुमचा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी हे दिवे उचलून पाण्यात विसर्जन करायचे। आता यमदीपदान झाल्यानंतर मी केली होती धनत्रयोदशीची पूजा। तर धनत्रयोदशीची पूजा करण्यासाठी माझ्याकडे धन्वंतरी देवतेचा तर फोटो नव्हता, परंतु मी माझ्या आराध्यच माझ्यासाठी धन्वंतरी आहेत, तेच मला सर्व काही आशीर्वाद त्यांच्याकडूनच मिळत असतं, म्हणून मी माझ्या गुरूंचा फोटो इथे ठेवला। आणि या दिवशी व्यापारी लोक तिजोरीची पूजा हिशोबाच्या नवीन वह्या आणतात आणि आपल्याकडे असलेल्या दागिन्याची, धण्यांची आपण या दिवशी पूजा करायची असते। प्रसादामध्ये आपण धणे आणि साखर आणि कडुलिंबाची पाने असा प्रसाद ठेवू शकतो। मला ज्या पद्धतीने आवडते तशा पद्धतीने पूजा मांडलेली होती। देवाचा फोटो, गणपती बाप्पाचा फोटो आणि धणे, साखर यांचा प्रसाद म्हणून ठेवलेला होता। सोबतच आपल्याकडे असलेले दागिने, धनधान्य यांची देखील या दिवशी पूजा केली जाते, जेणेकरून या सर्व गोष्टींमुळे आपल्याला भरभराटीचं, सौख्याचं आणि आनंदाचं आयुष्य जावं अशी त्यामागची धारणा असते। अशा प्रकारे मी धनत्रयोदशीचा दिवस अत्यंत आनंदात आणि दिवाळीचे पहिले 2ही दिवस अत्यंत आनंदात साजरे केलेले आहेत। तुम्हाला मी शेअर केलेला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा। माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच पाहत असाल व्हिडिओ तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। हॅपी दिवाळी।